विधानसभेत घवघवीत यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात आज राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। ठाण्यातील आनंदाश्रम इथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला। ठाणे, पालघर, अकोला, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, नागपूर या जिल्ह्यातील उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आम आदमी पार्टीतील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेकडो सरपंचांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतलाय। या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली आहे। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मागील 2.5 वर्षात महायुती सरकारनं प्रचंड काम केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोत। विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर दिलं, त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार अभूतपूर्व बहुमताने सत्तेत आलं। ते पुढे म्हणाले की लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना जागा दाखवली, फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवलं। कोणत्याही पदापेक्षा 2,39,00,000 लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे, अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। काही लोक म्हणत होते निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट झाले, आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि खरी शिवसेना कुणाची हे जनता ठरवेल। जनतेनं शिवसेनेचे 57 आमदार आणि अपक्ष 3 असे एकूण 60 आमदार निवडून दिले आणि खरी शिवसेना कोणाची याचा फैसला केला, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। आपल्या भागाचा विकास होईल, मूलभूत सोयीसुविधा केल्या जातील, आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षप्रवेश केलेल्या हजारो कार्यकर्त्यांना यावेळेला दिली। शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, बाळासाहेब आपल्या सवंगड्यांना सहकारी समजायचे तर काही जण पक्षातील सहकाऱ्यांना खरगडी समजायला लागले होते, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला। विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं। या पक्ष सोहळ्यात यावेळेला खासदार नरेश म्हस्के, खासदार संदीपान भुमरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार शांताराम मोरे, रवींद्र फाटक इत्यादी उपस्थित होते।